हॅलो स्टुडंट्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? मी धनश्री आजच्या कॉम्प्युटर क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय तर कॉम्प्युटर आणि आपला चॅप्टर चालू आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. तर आपण ऑलरेडी मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या विंडो बद्दल बरंचसं काही पाहिलेलं आहे. ऍक्टिव्ह सेल कशाला म्हणतो, सेल ऍड्रेस काय असतो, तसेच फॉर्म्युला बार काय असतो, एक्सेट्रा. तर आज आपण होम टॅब मध्ये ऑलरेडी आपण थोड्याफार गोष्टी पाहिलेल्या आहेत. तरी पण आज होम टॅब आणि थोडासा आपण बघणार आहोत. तसेच त्याबरोबर आपण इन्सर्ट टॅब सुद्धा पाहणार आहोत. ओके, चला तर पाहूया. फर्स्ट ओपन करायचं आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. इथे आपण न्यू ब्लँक वर्कबुक घेऊ. देन आपण ऑलरेडी होम टॅब मध्ये क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, अलाइनमेंट ग्रुप हे 3 ग्रुप पाहिले होते. आता हे काय आहे नंबर ग्रुप. तर नंबर ग्रुप मध्ये तुम्हाला ऑप्शन्स पाहायला मिळतील. जनरल, नंबर, करन्सी, अकाउंटिंग, शॉर्ट डेट, लॉंग डेट. तर हे सगळे ऑप्शन्स आहेत. तर आपल्याला आपण ज्यावेळी इथे डेटा एंटर करू, आपण जे टायपिंग करतो त्याला आपण म्हणतो डेटा, किंवा जे टेक्स्ट आपण देतो त्याला आपण म्हणतो डेटा. तर सपोज मी हा डेटा इथे टाइप केला. ओके, तर याचं नॉर्मली इथे जनरल आहे. बाय डिफॉल्ट जनरल असते. नंबर म्हणलं तर पॉइंट देऊन हा नंबर आपल्याला दिसेल. नेक्स्ट पाहू करन्सी. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली रुपीजचं साइन आलेलं आहे. मी थोडंसं मोठं करते म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, आणि शिवाय कॉमा आलेले आहेत. तर आपल्याला जर एखादी करन्सी शो करायची असेल तर आपण अशा पद्धतीने शो करू शकतो. देन अकाउंटिंग, ऑलमोस्ट सेम अकाउंटिंग आणि करन्सी. शॉर्ट डेट, तर आता हे तर डेट मध्ये ऍक्च्युली नाहीये. समजा आपल्याला डेट द्यायची असेल, ओके, तर इथे बाय डिफॉल्ट डेट हा ऑप्शन येतो. शॉर्ट डेट आहे ही, आणि लॉंग डेट असेल विथ मंथ नेम. ओके, महिन्याचं नाव नोव्हेंबर, 13 नोव्हेंबर 2020. तर याला म्हणतात लॉंग डेट, आणि शॉर्ट डेट असते आपली नॉर्मल जशी आपण लिहितो. ओके, तसेच टाइम. तर आता इथे टाइम तुम्ही पाहू शकाल, इथे जस्ट बाय डिफॉल्ट एक टाइम येते. ऑल राईट. नेक्स्ट आहे पर्सेंटेज. तर अशा पर्सेंटेज अशा पद्धतीने येईल, पर्सेंट साइन येईल. फ्रॅक्शन, तर ऍक्च्युली ज्यावेळी आपल्याला जशा डेटाची गरज पडेल आपण तसे हे फॉर्मॅट्स इथे वापरू शकतो. ओके, आपण नॉर्मली वापरू डेट, आणि याला करू आपण करन्सी. ओके, तसेच आता इथे आणि ऑप्शन्स आहेत. इथे शॉर्टकट मध्ये करन्सी, इथे आपली नॉर्मल इंडियाची रुपीज करन्सी, देन युनायटेड स्टेट्स डॉलर, देन अगेन दिस वन युरो, चायनीज यॉन. तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा करन्सीज आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया इथं काय आहे. मोर अकाउंटिंग फॉर्मॅट्स, म्हणजे सेम इथले ऑप्शनच इथे तुम्हाला मिळतात. तर इथे आपण जसे 2 डेसिमल प्लेसेस आहेत, आपण इथे 3 डेसिमल प्लेसेस करू शकतो. मी इथे पाहू शकता 3 झिरो वाढले, 4 केले तर 4 झिरो वाढतील.
तर नॉर्मली आपण 2 डेसिमलच घेतो आणि सिम्बॉल इथे वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत, सगळ्या देशांच्या जेवढ्या करन्सी आहेत तेवढ्या सगळ्या इथे आहेत. देन नेक्स्ट डेट, तर इथे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये डेट्स दिलेले आहेत. इथे जाऊ आणि डेट, तर इथे प्रिव्ह्यू दाखवते की कोणत्या टाईपची डेट आपण ह्या टाईपची डेट सिलेक्ट केल्यानंतर येईल. लोकेशन चेंज करू शकतो, टाईप चेंज करू शकतो. ओके. देन कस्टम, कस्टम म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार डेटचं फॉर्मॅट देऊ शकतो. सपोज हे आहे सॅम्पल, तर फॉर्मॅट आपण असे इथे देऊ शकतो. पाहूया काय होतंय. तर इथे काय, जसे मी लिहिलं 2011-13 म्हणजे इयर फर्स्ट, देन मंथ आणि देन डेट. तर याला जर चेंज करायचं असेल अगेन, आपण इथे नॉर्मली आपण जशी तारीख लिहितो, जसं DD, देन MM आणि YY, तर तशी तारीख येईल 13-11-20. ओके. तर अशा पद्धतीने आपण आपले फॉर्मॅट्स कस्टमाइज सुद्धा करू शकतो. तसेच हे कंडिशनल फॉर्मॅटिंग आणि फॉर्मॅट ॲज टेबल. ओके. फॉर्मॅट ॲज टेबल जे आहे ते ऍक्च्युली ज्यावेळी आपण टेबल बनवतो त्यावेळी इथे फॉर्मॅटिंग करतो. कंडिशनल फॉर्मॅटिंग पण असते. आपण काही कंडिशन्स देऊन आपला डेटा फॉर्मॅट करू शकतो. म्हणजे जसे कलरिंग किंवा आपला डेटा सॉर्टिंग करू शकतो. हे सगळे ऑप्शन्स आपण ज्यावेळी वर्कशीट ऍक्च्युअल बनवणार त्यावेळी पाहू. देन इन्सर्ट सेल्स, आपण सेल इन्सर्ट करू शकतो, रोज इन्सर्ट करू शकतो, कॉलम इन्सर्ट करू शकतो, तसेच डिलीट सुद्धा करू शकतो. त्या पद्धतीनेच फॉर्मॅट करू शकतो, रो हाईट, कॉलम विड्थ. ओके. आणि इथे ऑटो फिट म्हणजे जे ऑटोमॅटिक जे साईज असेल त्या साईज मध्ये आपण रोची हाईट करू शकतो. ओके. नेक्स्ट हे फंक्शन्स आपण नंतर पाहणार आहोत. फिल या गोष्टी नंतर पाहणार आहोत. नेक्स्ट टॅब आपण पाहणार आहोत इन्सर्ट. तर इन्सर्ट टॅब मध्ये आपल्याला मेन पाहायचं आहे टेबल. इथे आपण क्रिएट करू शकतो टेबल आणि पिक्चर्स. ओके. तुम्हाला आठवत असेल आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये सुद्धा पिक्चर्स पाहिलेले, ऑनलाईन पिक्चर्स. तर आपण इथे सुद्धा ते ऑनलाईन पिक्चर्स इन्सर्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण कोणतेही पिक्चर इथे इन्सर्ट करू शकतो. पाहूया. तर सेम जसं पॉवर पॉइंट मध्ये इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला फॉर्मॅट टॅब मिळते, इथे सुद्धा फॉर्मॅट टॅब मिळते. ओके. देन आपण हे ऑप्शन्स पाहिलेले ऑलरेडी, करेक्शन्स, देन कलर, देन आर्टिस्टिक इफेक्ट्स. ओके. देन पिक्चर बॉर्डर, पिक्चर इफेक्ट्स आपण पाहिलेले ऑलरेडी. आता क्रॉप हा ऑप्शन काय असतो, क्रॉप टू शेप. समजा आपल्याला ओव्हल मध्ये हे पाहिजे तर इथे करू शकतो खूप इझिली. देन रेक्टँगल. ओके. किंवा आपण
आपल्याला जसं हवं तसं क्रॉप करू शकतो. क्रॉप म्हणजे जो भाग आपल्याला नको आहे तो भाग आपण कट करू शकतो. ओके, त्याला म्हणतात क्रॉपिंग. देन पिक्चर लेआउट हे आहे स्मार्ट ग्राफिक्स जे आपण एक्सेल मध्ये इझिली ऍड करू शकतो. ओके, चेंज पिक्चर, तर याऐवजी दुसरं जर पिक्चर द्यायचं असेल ते पण आपण देऊ शकतो. तसेच इथे फ्रॉम आयकॉन्स किंवा इथे जाऊन इन्सर्ट मध्ये सुद्धा आपल्याला आयकॉन हा ऑप्शन मिळतो. इथून आयकॉन्स आपण ऍड करू शकतो. ओके, साइज रिसाइज करू शकतो. देन कन्वर्ट टू शेप, देन फॉर्मॅट, एडिट शेप हा पण ऑप्शन आपण पाहिलेला ऑलरेडी. तर बरेचसे ऑप्शन्स तुम्ही पाहू शकता की मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट या दोन्हीतले कॉमन ऑप्शन्स आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे आयकॉन्स अँड ऑल इन्सर्ट करू शकतो. तर इन्सर्ट टॅब मध्ये आणि आपल्याला वेगळे ऑप्शन्स असे मिळतात जसं 3D मॉडेल्स, हे पहा. खूप इझिली आपण एखादं 3D मॉडेल इन्सर्ट करू शकतो. हे खूप इंटरेस्टिंग फीचर आहे. ओके, तसेच यासाठी तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स सुद्धा मिळतील. पहा, रोटेट केल्यानंतर तुम्हाला दाखवते. रोटेट ज्यावेळी करू त्यावेळी तुम्ही पाहू शकता की किती छान आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसतो. ओके, पूर्ण 360 डिग्री आपण रोटेट करू शकतो. ऑलराईट, फॉर्मॅट मध्ये ऑप्शन्स पहा. ऑलराईट, देन इन्सर्ट मध्ये आणि चार्ट्स आहेत. ते आपण जर टेबल इन्सर्ट केलं, काहीतरी डेटा असेल त्यावेळी चार्ट पाहायला मिळेलच तुम्हाला. तर इथे वेगवेगळ्या टाइप्सचे चार्ट्स आहेत. तर इथे एक्सेल मध्ये इन्सर्ट टॅब मध्ये चार्ट हा एक ग्रुपच आहे. तुम्ही पाहू शकता हा एक चार्टचा ग्रुप. देन 3D मॅपचा एक ग्रुप आहे. ओके, फिल्टर्स, तर आपल्याला एवढे ऑप्शन लागणार नाहीत. सो हा चार्टचा जो ग्रुप आहे तो आपण पाहणार आहोत, पण ज्यावेळी आपण डेटा एंटर करायला शिकू त्यावेळी आपण पाहणार आहोत. ओके, तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं की होम आणि इन्सर्ट टॅब मध्ये काय काय ऑप्शन असतात. ओके, तर अजून आपण एंट्री स्टार्ट केलेली नाही. आपल्याला बरंचसं काही शिकायचं आहे एक्सेलचं, त्यामुळं नेक्स्ट सेशन्स पाहत राहा. थँक यू अँड हॅव अ नाईस डे. बाय बाय.